नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 10 परिमिती व क्षेत्रफळ, चौरस, आयत व त्रिकोण या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. सोबतच्या आकृतीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ आहे. मित्रांनो, आपल्याला एक आयताकृती दिलेली आहे. या आयतामध्ये छायांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. मित्रांनो, या पूर्ण आयतामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक चौरस दिलेला आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मित्रांनो काटकोन त्रिकोण दिलेला आहे. बघा, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये काटकोन त्रिकोण आहे आणि या छायांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं. हा जो पूर्ण आयत आहे, या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. मित्रांनो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता आयताची लांबी किती आहे? तर मित्रांनो, ही बाजू आहे 6 सेमी आणि पुढे 1 म्हणजे 7 सेमी. मित्रांनो, लांबी आहे 7 सेमी आणि रुंदी मित्रांनो 3 आणि 1 4 सेमी. म्हणजे मित्रांनो, आपल्याला यांचा करायचा गुणाकार. 7 चोक 28 सेमी आणि वर्ग. मित्रांनो, आयताचं या पूर्ण आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं 28 सेमी आणि वर्ग. आता त्यानंतर मित्रांनो, चौरसाचं क्षेत्रफळ. हा जो कोपऱ्यामध्ये चौरस आहे मित्रांनो, या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं. सूत्र आहे बाजूचा वर्ग. मित्रांनो, बाजू आहे 1 गुणिले 1 म्हणजे 1 सेमी वर्ग. या चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं. आता मित्रांनो, काटकोन त्रिकोण. बघा, हा काटकोन त्रिकोण आहे, याचं क्षेत्रफळ काढायचं. सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मित्रांनो, मी हे सगळे सूत्र अगोदर का लिहून ठेवले? कारण की लिहिण्यामध्ये खूप वेळ जातो आणि व्हिडिओ मोठा होतो, म्हणून या गोष्टी अगोदर लिहून ठेवल्या. आता 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर मित्रांनो, 1/2 गुणिले पाया आहे मित्रांनो 2 सेमी आणि उंची आहे 4 सेमी. तर मित्रांनो बघा, बे 1 बे आणि बे 1 बे आणि या ठिकाणी राहिला 4. 4 सेमी वर्ग. मित्रांनो, या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ मिळालं, या चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं. आता आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय. तर मित्रांनो, छायांकित भागाचं क्षेत्रफळ कसं काढणार? तर या ठिकाणी पूर्ण या आयताचं क्षेत्रफळ, त्यामधून मित्रांनो या चौरसाचं आणि काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ आपण वजा करणार, म्हणजे मिळेल आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ. मित्रांनो, या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आहे 28 सेमी. त्यातून आपण वजा करणार चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे 1 सेमी वर्ग आणि त्यानंतर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 4 सेमी वर्ग. म्हणजे मित्रांनो, आपल्याला बघा, 28 मधून 1 गेले 27 आणि 27 मधून 4 गेले 23 सेमी वर्ग. मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर. या पूर्ण छायांकित भागाचं क्षेत्रफळ आहे 23 सेमी वर्ग. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 23 सेमी वर्ग. प्रश्न नंबर 2. एक चौरस व एक समभुज त्रिकोण यांची परिमिती समान असेल तर पुढीलपैकी कोणती मापे या दोन आकृत्यांच्या बाजूंची लांबी दर्शविणारी असू शकतात? तर मित्रांनो, एक चौरस आहे आणि एक समभुज त्रिकोण आहे, यांची परिमिती मित्रांनो समान आहे. मित्रांनो, चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या आणि त्रिकोण म्हटलं, समभुज त्रिकोण म्हटलं की तीनही बाजू समान लांबीच्या. आता या चौरसाची कडेची लांबी आणि या समभुज त्रिकोणाची कडेची लांबी मित्रांनो समान आहे. तर यांची लांबी दर्शविणारा मित्रांनो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. बघा, आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू आणि समभुज त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र 3 गुणिले बाजू. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक ए नुसार चौरसाची मित्रांनो एक बाजू दिलेली आहे आपल्याला 4 सेमी. म्हणजे मित्रांनो, सूत्र आहे 4 गुणिले बाजू. मग आता 4 गुणिले बाजू आहे मित्रांनो 4 म्हणजे 4 चोक 16 आणि म्हणजे या पर्याय क्रमांक ए नुसार चौरसाची परिमिती मिळाली मित्रांनो आपल्याला 16 सेमी. आता समभुज त्रिकोणाची परिमिती. समभुज त्रिकोणाची एक बाजू आहे मित्रांनो 6 सेमी म्हणजे 3 गुणिले 6 6 18. तर मित्रांनो, चौरसाची परिमिती 16 सेमी आणि त्रिकोणाची परिमिती 18 सेमी. म्हणजे मित्रांनो, या चौरसाची आणि
त्रिकोणाची बाजू असू शकेल का? तर नाही, कारण की दोघांचीही परिमिती वेगवेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. आता पर्याय क्रमांक बी नुसार मित्रांनो, चौरसाची आपल्याला बाजू घ्यायची आहे 12 सेमी, म्हणजे 4 गुणिले 12, 12 चोक 48. मित्रांनो, या चौरसाची परिमिती मिळाली आपल्याला 48 सेमी. आणि आता समभुज त्रिकोणाची बाजू आहे 18. तर मित्रांनो 3 गुणिले 18, 18 एक 18, 18 दोन 36, 18 त्रिक 54. म्हणजे मित्रांनो समभुज त्रिकोणाची परिमिती 54 सेमी आणि चौरसाची परिमिती 48 सेमी. मित्रांनो दोघांची परिमिती समान नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा. आता पर्याय क्रमांक सी नुसार मित्रांनो, चौरसाची एक बाजू आहे 9 सेमी, म्हणजे मित्रांनो 4 गुणिले 9, 9 चोक 36 सेमी. चौरसाची परिमिती मिळाली आपल्याला 36 सेमी. आणि समभुज त्रिकोणाची एक बाजू आहे 12, म्हणजे मित्रांनो 3 गुणिले 12, 12 एक 12, 12 दोन 24, 12 त्रिक 36. तर मित्रांनो आपलं उत्तर बरोबर आहे. बघा, चौरसाची परिमिती 36 सेमी आणि समभुज त्रिकोणाची परिमिती सुद्धा 36 सेमी, म्हणजे मित्रांनो यांची लांबी, चौरसाची मित्रांनो एक बाजू, चौरसाची लांबी थोडक्यात किंवा एक बाजू आहे 9 सेमी, सगळ्या बाजू 9 सेमीच असतील. आणि त्रिकोणाची सुद्धा मित्रांनो एक बाजू आहे 12 सेमी, 12 एक 12, 12 दोन 24, 12 त्रिक 36. त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आणि चौरसाची परिमिती 9 चोक 36 सेमी, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेली चौरसाची बाजू आणि त्रिकोणाची बाजू यानुसार परिमिती समान येते, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 3, दोन चौरसांची परिमिती अनुक्रमे 20 सेमी आणि 60 सेमी आहे, तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? मित्रांनो आपल्याला दोन चौरसांची परिमिती दिलेली आहे. लहान चौरसाची परिमिती आहे 20 सेमी आणि मोठ्या चौरसाची परिमिती आहे 60 सेमी. मित्रांनो परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. आता चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या असतात. मित्रांनो आता आपल्याला चौरसाची एक बाजू काढायची आहे. चौरसाची परिमिती दिली आपल्याला 20 सेमी. मग आता चौरसाची बाजू कशी काढणार? तर मित्रांनो 20 भागिले 4, कारण की चारही बाजू समान असतात. तर 4 पंचे 20, 5 सेमी. चौरसाची एक बाजू मिळाली आपल्याला 5 सेमी. आता मोठा चौरस, मित्रांनो मोठ्या चौरसाची परिमिती आहे 60 सेमी. आता आपल्याला चौरसाची बाजू काढायची, मग 60 भागिले 4. तर मित्रांनो 15 चोक 60, म्हणजे मोठ्या चौरसाची एक बाजू मिळाली आपल्याला 15 सेमी. 15 सेमी. तर मित्रांनो आपल्याला चौरसाची बाजू समजल्यानंतर आपण क्षेत्रफळ काढू शकतो. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग, म्हणजे मित्रांनो 5चा वर्ग, 5 5 25 सेमी वर्ग. लहान चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 25 सेमी वर्ग आणि मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ मित्रांनो बाजूचा वर्ग, बाजू आहे 15. मित्रांनो 15चा वर्ग आहे 225 सेमी आणि वर्ग. आता लहान चौरसाचं क्षेत्रफळ आणि मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळाल्यानंतर मित्रांनो लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? लहान चौरसाचं क्षेत्रफळ आहे 25 आणि मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 225. तर मित्रांनो 25 एक 25 आणि 25 9 225, म्हणजे 1/9 पट. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर 1/9 पट, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1/9 पट. प्रश्न नंबर 4, एका 90 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला प्रति मीटर ₹45 प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च व 100 मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला त्याच दराने एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च समान आहे, तर आयताकृती भूखंडाची रुंदी किती असेल? मित्रांनो एक आहे चौरस आणि दुसरा आहे आयत. चौरसाची बाजू आहे 90 मीटर आणि आयताची लांबी आहे मित्रांनो 100 मीटर. चौरसाला एक पदरी तारेचं कुंपण करायचंय आणि आयताला सुद्धा एक पदरी तारेचं कुंपण करायचंय. चौरसाला कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 45 रुपये आहे आणि आयताला सुद्धा मित्रांनो कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 45 रुपये एवढाच आहे. मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे या आयताची रुंदी. आपल्याला आयताची लांबी दिलेली आहे, आपल्याला शोधायची मित्रांनो रुंदी. बघा आता सुरुवातीला चौरसाची परिमिती.
चौरसाची परिमिती मित्रांनो, चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या, सूत्र आहे 4 गुणिले बाजू, मग 4 गुणिले 90, मग 9 चोक 36 म्हणजे 360 मीटर. या चौरसाची कडेची लांबी आहे 360 मीटर. म्हणजे मित्रांनो, या आयताची सुद्धा कडेची लांबी 360 मीटरच यायला पाहिजे. मग आता कुंपणाचा खर्च. मित्रांनो, कुंपणाचा खर्च म्हणजे 360 मीटर गुणिले 45. तर मित्रांनो, हा गुणाकार या ठिकाणी बाजूला करतो. 360 गुणिले 45, 5 0 0, 5 30 हातचे आले 3, 5 त्रिक 15, 16 17 18 दशकाचा 0, 4 0 0, 4 सक 24 हातचे आले 2, 4 त्रिक 12 13 14 0 0, 8 4 12 हातचा आला 4 आणि 2 6, 1 16,200. मित्रांनो, या चौरसाला एक बद्री तारेचं कुंपण घालण्यासाठी 16,200 रुपये खर्च येतो. एवढाच खर्च मित्रांनो या आयताला कुंपण घालण्यासाठी येणार आहे. मग आता आयताची परिमिती शोधायची मित्रांनो, आपण जाणार पर्यायानुसार, कारण की आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आपल्याला लांबी माहीत आहे, रुंदी आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 नुसार रुंदी घेणार 90 मीटर. मग 2 कंसात लांबी आहे 100 अधिक रुंदी आहे मित्रांनो 90. मग आता 2 गुणिले 100 आणि 90 झाले मित्रांनो 190. 19 दुणे 38 म्हणजे 380 मीटर. मित्रांनो, या आयताची परिमिती आली 380 मीटर आणि चौरसाची परिमिती होती 360 मीटर. म्हणजे मित्रांनो, पर्याय क्रमांक ए चुकीचा, कारण की दोघांचीही परिमिती सारखी असेल तरच दोघांचा खर्च सारखा येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक मित्रांनो, आपण या ठिकाणी 1 नुसार पर्याय क्रमांक ए चुकीचा. आता आपण घेणार पर्याय क्रमांक बी. मित्रांनो, आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे. सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी आहे मित्रांनो 100 आणि रुंदी मित्रांनो आता घेणार आपण 80 मीटर. पर्याय क्रमांक बी नुसार 80 मीटर. मग आता 2 गुणिले 100 आणि 80, 180 म्हणजे मित्रांनो 18 दुणे 36 म्हणजे 360 मीटर. आयताची परिमिती 360 मीटर आली मित्रांनो. चौरसाची परिमिती सुद्धा 360 मीटर होती. म्हणजे दोघांचा खर्च आता 360 गुणिले आपण 45 करणार, उत्तर तेवढंच येणार 16,200. म्हणजे आपण या आयताची बाजू जर 80 मीटर घेतली तर दोघांचाही एक पदरी कुंपण घालण्याचा खर्च समान येतो. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 80 मीटर. मित्रांनो, या आयताची रुंदी आहे 80 मीटर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 5. 25 मीटर लांब व 15 मीटर रुंद असलेल्या एका बागेत मध्यभागी 10 मीटर लांब व 4 मीटर रुंद कारंजाचा हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे, तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ आहे. मित्रांनो, एक आयताकृती बाग आहे. या बागेची लांबी आहे 25 मीटर आणि रुंदी आहे 15 मीटर. या बागेमध्ये मध्यभागी 10 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद कारंजाचा हौद आहे आणि मित्रांनो उरलेल्या जागेत हिरवळ आहे. तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढायचं आहे मित्रांनो. तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला पूर्ण या बागेचं क्षेत्रफळ काढायचं. आयताकृती बाग आहे. आयताकृती बागेचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मित्रांनो, लांबी आहे 25 मीटर आणि रुंदी आहे 15 मीटर. मग आता 15 5 75 हातचे आले 7, 15 दुणे 30 आणि 7 37 म्हणजे 375 चौरस मीटर. हे आलं पूर्ण बागेचं क्षेत्रफळ. आता मित्रांनो त्यानंतर काढायचं हौदाचं क्षेत्रफळ. हौद सुद्धा आहे आयताकृती. मग आयताकृती हौदाचं क्षेत्रफळ मित्रांनो लांबी गुणिले रुंदी म्हणजे 10 गुणिले 4, 10 चौक 40 चौरस आणि मीटर. आता मित्रांनो आपल्याला हिरवळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे पूर्ण बागेमध्ये आहे हौद आणि हौद सोडून राहिलेल्या भागामध्ये हिरवळ आहे. तर हिरवळ लावलेल्या जागेचं मित्रांनो क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला आयताच्या क्षेत्रफळातून हौदाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणजे 375 वजा 40. तर मित्रांनो बघा या ठिकाणी 5, 7तून 4 गेले 3,
आणि 303 म्हणजे 335 चौरस आणि मीटर. तर मित्रांनो, हिरवळ भागाचं क्षेत्रफळ आहे 335 चौरस मीटर. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 335 चौरस मीटर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परिमिती व क्षेत्रफळ या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न संपले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.